किती 200? इसकी क्या प्राइस है? 300. बोरिवलीमध्ये सनग्लासेस नाही मिळत आहे. यहाँ पे चश्मे का है क्या शॉप? खोटा चष्मा लेकिन खरा चष्मा. किती वेळ राहिलाय? किती वेळ आहे ग? किती वेळ राहिलाय? किती वेळ राहिलाय? किती वेळ राहिलाय ग? 9 मिनिटं. 9 मिनिटं फक्त. हॅलो, मी साक्षी स्वागत करते रिअल शॉपिंग विथ रील स्टारच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज माझ्यासोबत आहे स्टायलिंग क्वीन ऋतुजा गद्रे. वेलकम. कशी आहेस? मस्त. ओके, एक्साइटेड आहेस? खूप जास्त. सो आज आपण बोरिवलीमध्ये आहोत, ऋतुजाच्याच एरियामध्ये आहोत आपण आज. आणि इकडे आज मी ऋतुजाला चॅलेंज करते, तुला 500 मध्ये एक मिनिमल आउटफिट किंवा एक लुक क्रिएट करायचा आहे. ओके, ॲज अ तू स्टायलिस्ट, सो तू हे करू शकतेस असं मला वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये तुला टाइम लिमिट असणार आहे 20 मिनिट्सचं. ओके ओके. आणि आपण या जर्नीमध्ये थोड्या स्टायलिंग टिप्स पण घेऊया तुझ्याकडून, येस, ऑडियन्ससाठी आपल्या. ओके, सो सुरू करूया आपण. मी तुला तुझे 500 देते. ओके, सो हे आहेत ऋतुजाचे 500. काय वाटतं तुला, होईल तुला बोरिंग? मला खूप टेन्शन आलंय कारण मी कधी म्हणजे खूप दिवस झाले मी स्ट्रीट शॉपिंग केलंच नाहीये. त्याच्यामुळे खूप डोकं चालवावं लागणार आहे. बट लेट्स सी, आउटफिट क्रिएट तर करायचं आहे. ओके, स्ट्रीट शॉपिंग करून पण खूप तुला बार्गेनिंग करणं आता हो ट्रिकी आहे जरा. आणि सध्या जरा असं नवीन नवीन काय काय दिसतंय मला पण. ओके, सो आपण आता 20 मिनिट्सचा टायमर लावूया. येस, मी स्टॉप वॉच चालू करते. युअर टाइम स्टार्ट्स नाव. भागो. पहिले मला असं वाटतंय मी काहीतरी बेसिक वरचं घेईन. ओके, म्हणजे मग ज्वेलरी किंवा बाकीच्या ऍक्सेसरीज फाइंड आउट करायला इझी जाईल. ओके ठीक आहे. तर आता मी इकडे स्ट्रेट जाते. कोणत्या साईडला जायचं तुला? सरळ जाऊया. ओके, तिकडे टुवर्ड्स मोक्ष प्लाझा आपण जातो. हो हो बरोबर. काही असं एक्झॅक्ट मोक्ष प्लाझाच्या बाहेरच जाऊया. सो हे अशा टाईपची कुर्तीची खूप फॅशन आहे सध्या. ओके, तर मी हे विचारते, दादा याची काय प्राइस आहे? ह्याची कुर्त्यांची काय प्राइस आहे? शॉर्ट कुर्तीज 250. ओ नाईस. ह्याच्यात कलर आहेत का? दाखवा ना. हा पण छान आहे. 2 मिनिट झाले ना तुझे. ह्याची काय प्राइस आहे? 250. 250. ओके. ओ अच्छा, हा हेच ऍक्च्युली खूप ट्रेंडिंग आहे सध्या. येस. सो हा असा पॅटर्न मला आवडला होता. काहीतरी कमी करा ना. अहो आमचा व्हिडिओ चाललाय, तुमच्या दुकानाचं येणार आहे सगळं. किती? 200. ठीक आहे, हा आवडलाय मला. आणि हा जाईल माझ्या अस्थेटिक्सला. चालेल. चालेल. हा पण ठीक आहे, येते पुढचं थोडं बघून. ओके, हा किती वेळ राहिलाय? हो हो, चॅलेंज आहे, शॉपिंग चॅलेंज म्हणून म्हणते. थोडं कमी करा, थोडं कमी करा. येते. काकांनी नकार दिला. हो, त्यांचेच विचार चालू आहेत. 3 मिनिटं झाली आहेत तुझी. 20 मिनिटं संपतील असं वाटतंय आता. इकडे नाहीये कारण मला ऍक्सेसरीज पण घ्यायच्यात ना. येस, इथे नाहीये आत्ता काही दिसत आहे मला. सुनो ना, आपके पास वैसा वाला शर्ट है क्या जो पीछे से थोड़ा मतलब वेस्ट को थोड़ा सिंपल है और ये येलो वाला टॉप दिखाओ ना. बोरिवलीमध्ये अंडर बजेट शॉपिंग करणं खूप टफ वाटतंय मला पण टफ वाटतंय आता. आय डोंट नो इसकी क्या प्राइस है? 300.
ओके, कुछ कम करो ना. हा कशावर वेअर करू शकतो? हा मी ब्लॅक वरती पण वेअर करू शकते, बूट कट जीन्स वरती पण घालू शकते. बूट कट जीन्स वरती पण चांगले दिसतात. ओके. आणि सध्या हा कलर खूप ट्रेंडिंग आहे. हा, आणि एकदम फ्रेश आहे. पिंक है ना? और नको. ये कितने में दोगे फाइनल? पोल्का डॉट वाला भी दिखाओ. पोल्का डॉट पण खूप ट्रेंडिंग आहे. एनी टाइम. म्हणजे असं फुल 90s फॅशन परत येते ना, त्याच्यामुळे ही प्रिंट परत येते. इसकी क्या प्राइस है? हा मोठा होईल का? इसकी एक ही साइज आहे. थोडा मोठा होऊ शकतो हा. किती वेळ राहिलाय? तुझ्याकडे आहेत म्हणजे 6 मिनिटं झालीत तुझी. ओके So, ओके. तुझ्याकडे 14 मिनिटं राहिली आहेत. कौन सा? ये वाला? नको. क्या प्राइस है उसका? ये कितने में दोगे आप? 250 में दे दो ना. अरे हम वीडियो बना रहे हैं, देखो. आपका फुल शॉप फेमस हो जाएगा यूट्यूब पे. मला असं वाटतं मी हा टॉप घेते. ठीक आहे. ओके, ये दे दो. हा, एक. बोरिवलीमध्ये कोणी बार्गेन करत नाही एवढं तर हो, कळतं. आणि सेल लावलंय ना त्यांनी, ऑलरेडीच लावून टाकलंय की सेल आहे असं. हे बट ठीक आहे 300 मध्ये गुड. हा, आणि याचं फॅब्रिक चांगलं आहे. हा. मेन पॅटर्न असा आहे की तो छान बसेल, कारण Yes. मागून पण इलास्टिक आहे. हा. त्याच्यामुळे मग तू हे आता ब्लॅक सो आता हा, हे मी ब्लॅक जीन्स वर वापरू शकते, माझ्याकडच्या बूट कट जीन्स वरती सुद्धा वापरू शकते. ओके. आणि माझ्या पिंक. हा, आणि सॉलिड कलर असल्यामुळे ना हा. त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी स्टाईल करायला खूप सोपं जातं. ओके. सॉलिड But कलर हा म्हणजे एकच कलर असं म्हणायचं. हा असा पार्टी आणि बीच वेअर असं 2-3 दोन्ही समरला पण जाईल आणि पार्टीसाठी पण जाईल. ओके. सो या एक इथे एक्सेसरीज. एक्सेसरीज. ये हुप्स की क्या प्राइस है? 100. ये निकाल के दे दो ना, दिखाओ ना मुझे भी. और ये वाले? ऋतुजाने तिची स्टायलिंग स्टडी केलेली आहे हे पण त्याच्यामुळे दाखवा. हा, ती खूप विचार करून सगळं घेणार आहे. मला असं वाटतंय की एक स्टेटमेंट ज्वेलरी घातली तर हा. याचं काम होऊन जाईल. येस. आणि ही त्यातल्या त्यात स्टेटमेंट ज्वेलरी वाटतीये, म्हणजे तो पार्टी वेअर पण लुक येईल टॉपला. करेक्ट. आणि आउटिंग साठी पण आहे बिकॉज ते. हा, ये वाला देतो. किती वेळ राहिलाय? तुझी 9 मिनिटं झालेत, तुझे 6 मिनिटं आहेत. 6 मिनिटं. 6 नाही 20 मिनिटं दिली ना. 11 मिनिटं आहेत. ठीक आहे, पण हे परफेक्ट जाईल असं मला वाटतं. नको नको. रिंग्स की क्या प्राइस आहे? रिंग्स पण छान. हो नाही पण नाही, आता मला जे घ्यायचं आहे ते माझ्या डोक्यात आहे. ओके. फक्त ते इथे मिळायला पाहिजे. 100 ला घेतले ती टॉप. earrings? हो 100 दिली ना. हो, 100. बार्गेन करायला हवं होतं थोडंसं असं मला वाटतं. अगं ते नाही, ते करतच नाही. ते खूप Okay. जास्त हे आहेत, काय म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त हट्टी आहेत ते. मला हवं ऍक्च्युली चष्म्याचं एखादं ओके. दुकान. सो मला असे ग्लासेस. मला कळत नाही, मी एवढ्या एक्सपर्ट लोकांना शॉपिंगला घेऊन येते ना. मी लास्ट चॅलेंज दिलेलं 30 मिनिट्सचं. हा, तिने 20 मिनिट्सच्या आतमध्ये कम्प्लीट करून 70 रुपीज वाचवले. त्याचं भाग्यश्री जोईल, तिने दादरला शॉपिंग केलेली. आय नो हर. हा, आणि तू पण आज खूप फास्ट फास्ट सगळी शॉपिंग होतीये. मला असं वाटतं मी अजून टफ केलं पाहिजे. ओके, सो माझा बॅकअप प्लॅन असा आहे की जर सनग्लासेस किंवा गॉगल काही नाही मिळालं, चष्मा, ओके. तर मी असं हातातलं काहीतरी घेईन. ओके. हा, सो सनग्लासेस तरी नाही दिसत आहेत मला इकडे. हो, जाऊ. ओके, पुढे बघा. इसकी क्या प्राइस है? हो. 300 का नहीं. आपको पता है यहाँ पे
फ्रेम्स चष्मा किधर मिलेगा? एक किती मिनिट वेळ राहिलाय ग? करू. तुझ्याकडे आहे अजून 9 मिनिटं. 9 मिनिटं फक्त. कुठे आहे इथे चष्मा? हे आहे का? नाही, हे नकोय. पण बरोबर सांगितलं त्यांनी, पण हे आपल्याला नकोय. हो हा, इथे आहे. हे ऑप्टिकल वाला आहे. हा. शिट यार. बोरिवलीमध्ये सनग्लासेस नाही मिळत आहेत. बट एक गोष्ट चांगली आहे की इकडे गर्दी नाहीये. हो, आता आज तरी किती 4 वाजलेत ना, म्हणून हो. पण असेल कदाचित. हा, मी एक काम करू शकते. सनग्लासेसच्या ऐवजी चष्मा सनग्लास पेक्षा. ओके, नाईस ऑप्शन. यात तू सेव्हिंग करून अजून काहीतरी घेऊ पण शकतेस. हे पण माझ्या, तुझ्याकडे 8.5 मिनिटं राहिली आहेत. हे असं चांगलं जाईल. इसकी क्या प्राइस है? 60. एक बार्गेन तर होऊन जाऊ दे. कितने में दोगे ये? 50 में दे दो ना. फर्स्ट बार्गेनिंग डन. YouTube. तो और कम करो ना अभी. 40. यहाँ पे चश्मे का है क्या शॉप? खोटा चश्मा, लेकिन खरा चश्मा नहीं. मतलब मुझे ऑप्टिक वाला शॉप नहीं चाहिए. मुझे वो खाली फ्रेम्स मिलते हैं ना वैसे वाले. हाँ, आहे क्या? आहे. हिंदी माझं ऐकताय ना मी. बट तुझ्याकडे 50 रुपीज राहिलेत ना. आता 50 रुपीज राहिलेत. अजून तुझ्याकडे वेळ आणि 50 रुपीज आहे. किती वेळ आहे ग? 14 मिनिटं झालीत तुझी. 6 मिनिटं. ओके, अजून 6 मिनिटं आहेत का? हाँ, कहाँ पे बोला आपने शॉप? तिकडे जिथून आलो आपण तिथेच परत जाऊ. हाँ. म्हणजे 50 रुपीज मध्ये सनग्लासेस खूप अनरिअलिस्टिक अपेक्षाच आहे. आणि बोरिवलीमध्ये तर करूच नाही अपेक्षा. हो, आता तर मला वाटतं 50 मध्ये तू अजून एक पेअर इयरिंग पण घेऊ हा. शकते किंवा ब्रेसलेट वगैरे. सिम्पल काहीतरी. तरी पण हे सगळं 50 मध्ये नाहीच आहे, 100 लाच आहे. ओके, 5 मिनिट्स लेफ्ट. चश्मा है क्या आपके पास? नहीं, ये तो सनग्लासेस है, मुझे चश्मा चाहिए. ये कितने का है? बोल दो. 50 रुपीज बॅलन्स आहे तिच्याकडे आणि ती 50 में कुछ है क्या? ओके, झालंय. डन. हो हो. ओके, सो तुझ्याने 16 मिनिटामध्ये काही गोष्टी विकत घेतल्यात. सो लेट्स गो. आपण बघूया तिच्याकडे काय काय आता तिने शॉपिंग केली आहे ते. तुझं कंटेंट क्रिएशन तू कधीपासून चालू केलं आणि स्टायलिंग टिप्स वगैरे तू देतेस एवढे छान. हो, मी 3-4 वर्ष आहे, हे 4थं वर्ष आहे सुरू Okay. करून झाले. आणि मी ऑलरेडी फॅशन डिझायनिंग केलं होतं, प्लस मी ऍक्टिंग करत होते. ओके. त्याच्यामुळे शूट नसताना मला जो मध्ये वेळ मिळत होता ना, हां. त्याच्यात मग मी सुरू केलं स्टायलिंगचे व्हिडिओज. आणि मी स्टायलिंग पण करत होते. ग्रेट. सो त्याच्यामुळे माझ्याकडे खूप गोष्टी होत्या करून दाखवण्यासारख्या. आणि मग मी ते सुरू केलं. तर साधारण 1 महिन्यानंतर वगैरे बूस्ट झालं पेज. कारण माझा पहिला बूस्ट झालेला व्हिडिओ होता कॉटनची बंडी जी असते ना, ती मी स्टाईल केली होती. सो तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. मग वेस्टर्न आउटफिट वरती नथ स्टाईल केली होती तो, आणि मग ते पेज बूस्ट झालं. येस, नाईसली. आपण म्हणजे स्टायलिंग व्हिडिओ वगैरे बघतो ते हिंदी इंग्लिश लँग्वेज मध्ये असतात. हो. काहींना नाही कळत ती लँग्वेज, पण ऋतुजा सगळे कॉन्टेंट मराठीमध्ये बनवते. लिटरली बंडी बोलते त्या गोष्टीला, जरी तो कुठल्याही प्रकारचा टॉप असला तरी. हो. सो खूप छान, म्हणजे आम्हाला खूप छान इन्स्पिरेशन मिळतं तुझ्या कॉन्टेंट मधून. आणि तुझं चॅलेंज सुद्धा कम्प्लीट झालंय. हो. सो आपण बघूया तू काय काय घेतलंय. येस, बघूया. सगळं तिने विचार करून घेतलंय म्हणजे घेतलंय. प्रत्येक गोष्टीवरती. येस.
सो मी पहिले टॉप दाखवते. ओके. हा आहे असा एक क्यूट ट्रेंडी कलर आहे, कॉटनचा स्टॉप आहे. पार्टी वेअर पण होऊ शकतो आणि समर्स साठी पण एक चांगलं कलेक्शन आहे हे वॉर्डरोब हे मधलं. कशासोबत पेअर करू सो हे आपण पेअर करू शकतो बूटकट जीन्स बरोबर. ब्लॅक कलरची, ब्लू कलरची कुठली पण चालेल. मी जी घातली अशी स्ट्रेट फिटची जीन्स असेल, कार्गो असेल तरी सुद्धा चांगलं दिसेल. ब्राऊन कलरची कार्गो असेल तर जास्त छान दिसेल. आणि थोडा पार्टीवेअर लुक करायचा असेल तर सॅटिन स्कर्टच्या वरती पण हा चांगला दिसू शकतो. सो कलर म्हणूनच असा ब्राईट चूज केलाय जेणेकरून आपल्याला सगळीकडे वापरता येईल. आणि हेअर ॲक्सेसरी मध्ये मी हे चूज केलंय पोल्का डॉट. मला पोल्का डॉट हवंच होतं काहीतरी, तर टॉप नाही घेता आला पण हे लकीली मिळालं त्याच्यामुळे हे. सो हे जर वाईप केलं आणि बूटकट जीन्स घातली तर मग सर फुल रेट्रो वाईब्सच येतील. सो हा इयरिंग्स मध्ये मी काय केलंय, स्टेटमेंट पीस घेतलाय. सो फक्त इयरिंग्स घातले की काम होऊन जाईल. आणि एक छान अशी बोल्ड लिप कलर जर ऍड केला ना तर मग कम्प्लीट सगळा हा तिन्ही वापरून लुक छान क्रिएट होईल. आणि तू सेव्ह किती केले? आणि मी सेव्ह याच्यात केलेत. मला सनग्लासेस घ्यायचे होते पण नाही मिळाले. सो हे आहेत 50 रुपीज येस. कदाचित आपण बोरिवली व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे केलं तर असतं झालं असतं जरा. तर झालं असतं, बट आणि थोडस हे पण आहे ना, खूप स्ट्रेट आहे, मध्ये मध्ये काहीच हो, ब्लँक आहे, blank आहे. मध्ये काहीच नाहीये. सध्या बोरिवलीचं स्ट्रीट मार्केट जरा थंड आहे. पण हा, ठीक आहे, तिने त्याच्यामुळे. एवढ्या ह्याच्यामध्ये पण चांगलं एक लुक क्रिएट Yes. केलेला आहे. हो. आणि जे ती 2-3 लुक त्याच्यामध्ये क्रिएट करू शकते. सो ही तुझी शॉपिंग. थँक्यू सो मच आमच्यासोबत जॉईन झालीस तू. तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स? मला खूप भारी वाटलं. आणि मी कधी टाइम लिमिट लावून शॉपिंग वगैरे केलंच नव्हतं. खूप दिवसात मी ते केलं. स्ट्रीट शॉपिंग पण झाली स्ट्रीट नव्हती. शॉपिंग पण झाली नव्हती आणि खूप चांगलं ज्वेलरी कलेक्शन आलंय. म्हणजे हो. खूप ट्रेंडी ज्वेलरी आली आहे. तरी मला सगळी बघायला नाही मिळाली पण जी काही मी नजर टाकली ना खूप अमेझिंग आहेत. हो हो हो. ओके. सो हिने 15 मिनिटांमध्ये हे सगळी शॉपिंग केलेली आहे. 500 मध्ये तिने लुक क्रिएट केलेला आहे. वरून 50 रुपीज पण सेव्ह केलेले आहेत. सो हे चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे आणि ती जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, असे शॉपिंग चॅलेंज बघायचे असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋतुजाला सुद्धा फॉलो करा स्टायलिंग टिप्ससाठी. थँक्यू. थँक्यू. बाय. बाय.